आम्ही काय साखरेचे बोराव त्याच्यामुळे काय आता कोंबळ गोळा करीत आहोत. ती जंगल दाट आहे ना दे डारे धरलंय आणि ते घराने. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका निल्या आणि रिअल लाईफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत मुठे पकडायला आणि मुठे म्हणजे किरीवर डोंगरावरती. हे बघा दृश्य खूपच छान आहे आणि वरती गेल्यावर तर अजूनच खूप छान दिसेल. अर्ध्या वाटत आलोय आणि अर्ध्या वाटेतूनच ब्लॉग स्टार्ट करीत आहे. आता कोंबळ गोळा करीत आहोत बुजून खायला. तर हे बघा हे झाड आहे वरती आणि त्याचे खाली पडलेत कोंबळे. हे वाळलेलेच घ्यायचे, पिकलेले नाही घ्यायचे. पिकलेले असले का लय खाजवतात. हा हे बघा हे धने मोकार आहेत. तर कोंबळ आता सापडलेत बरेच बू. आता चाललोय आता आम्ही. हे बघा इकडे जाता जाता एक एक दोन दोन सापडतो. डायरेक्ट शेंगदाणे वाटतं, शेंगदाणे लागत्या डायरेक्ट त्याच्या बिया बुजून खायची. बुजून असे नाही घ्यायचे बरं का, असे नाही घ्यायचे. तर जाऊया वरती आता. डोंगरावरती चाललोय मुठे पकडायला नाही का. चला. तर ते कोंबड्यांचे काटे हाताला बूज चुन करतात. खिशात नाही भरायचे, एखाद्या कॅरी बॅग मध्ये नंतर बॅगेमध्ये डायरेक्ट भरून जायचे घेऊन. तर आता आलोय अर्ध्यावर डोंगरामध्ये. हे बघा किती जंगल दाट आहे ना दे डारे वातावरण बघा. तर बघू शकता आता पुढे किती खतरनाक वातावरण आहे. हे बघा सगळं जंगलच आहे. अजून डोंगर वरती आहे पठार आणि त्यावरती आम्हाला जायचंय मुठे पकडायला. तर चला हे का इथून एक वाटे शॉर्टकट वाटे. तर जायचंय आम्हाला आणि सावकाश जायचंय कारण सरकता काम नाही. सरकल्यावर खूपच खोल आहे खाली. हे बघा आणि शेवळ पण झालेली आहे. आम्ही काय साखरेचे बोराव त्याच्यामुळे काय कुठं चढता आहे का आणि मोकार कुठं चढता. तरी तुम्ही डोंगरावर गेले तरी सावकाश जावा कारण हे शेवाळलेले मोकार आहे. तर जाऊया पुढे. व्हिडिओ तोपर्यंत पाहतच राहा. मी पण जातो आता सावकाश. हे बघा सुतेरींचे घरटे, स्पायडरमॅनचे घरटे बघा. हे बघा खूपच सुंदर दुःख आले झाडातून डायरेक्ट. एक नंबर वाटतंय जसं स्वर्गात गेलं. हा स्वर्गातला फील डायरेक्ट नाद करती काय यावंच लागते. आतापर्यंत किती खूपच सुंदर आहे फुलं. हे बघा एक नंबर आहे फुलं. डायरेक्ट नाद करती काय हेर बघा. आणि वातावरण बघा कसं आहे नाद डायरेक्ट नाद करती काय ते पकडायला. हे बघा आलो डोंगरावरती कधीच आणि इकडे आता घराण्या बांधायच्यात मुठे पकडायला. तर चला घराण्या बांधूया आणि जाऊया डायरेक्ट मुठे पकडायला. चला लेट्स गो. किरवा पकडलाय आम्ही. हे बघा लय नाद. हे बघ फायनली किरवा पकडलेला आहे. छोटासा आहे पण पहिली शिकार आहे. चला तर झाली बोनी. आता जाऊया पुढे. तर फायनली एक दोन किरवा धरलाय आम्ही. हे बघा अशा प्रकारची घराणी असते आणि माझ्या मित्रांनी धरलेत एक दोन किरवे. मी पण अजून एक पण नाही धरला कारण मला सापडलेच नाही अजून नीटपैकी. हे बघा नाद करते काय अशी क्वालिटी आणि क्वांटिटी दाखवायला डायरेक्ट किचन नाही जाते. हे बघा थोडंभर खाली.
अरे हे देखा नाद करते काय दुःख आहे आज. आता जाऊया पुढे आपण. इकडे बघा इकडे लय दुःख आहे आज ना, त्याच्यामुळे काय आता जाऊया पुढे डायरेक्ट. व्हिडिओ एंड पर्यंत देखा. हे बघा किरवा नाद. फुलं किती भारी निसर्गरम्य फुले आहेत बघा. एकच नंबर फुले. नाद करते काय बघा मित्रांनो. या डोंगरावरती बघा किती सुंदर फुलांचा डायरेक्ट रान पसरलेला आहे. बघू शकता तुम्ही डायरेक्ट फुले आहेत. खूप सुंदर वाटतंय हे बघा. तर आम्ही 2-3 किलो पकडले आणि आता दुसरीकडे चाललोय. आता दुसरी माळाकडे. सो फायनली मला किरवाड असलाय इथं या बिळात. आता पकडूया त्याला. किरवा पकडलाय मी. हे बघा मुठ्या. तर ठेवूया आपल्या पिशवीमध्ये. चला. हा या भोकातला किरवा पकडलाय बघा. एवढा मोठा किरवा आहे. आणि माझ्या मित्राकडे पण आहे 2-3 किरवे. हे बघा. चला जाऊया डायरेक्ट मित्राकडे. हे बघा किती मोठा आहे. हे पण मोठा आहे. चला जाऊया मुडूया आणि पुढे धराय जाऊया परत. किरवा पकडलाय या बिळामध्ये बघा. हे बघा कसं आहे नाद ना. ते भारी सुंदर वातावरण. डायरेक्ट ढवळं ढवळं डायरेक्ट. तर फायनली किरवा पकडला आहे. मोठा आहे. पान लागलं काय. हा किरवा धरलाय आणि ते घराने. हे बघा यो किरवा असा आहे नाद. नाद नाद धरलाय किरवा डायरेक्ट. अर्धी पिशवी धरली आम्ही. तर चला. सो फायनली धरलाय भोकातच. किलो गाठरी. हे बघा नाद आहे का नाही. नाद करते काय. इकडे पण इकडे. हे बघा किरवा. नाद किरवा नाद. सो फायनली आता आम्ही किरवा पकडून चाललोय आता घरी. तो लास्टचाच किरवा होता पकडलेला. घराने बिराण्या सगळ्या सोडल्यात आम्ही. हे बघा ही आवडे किरवा धरली तर अर्धी पिशवी धरली आणि जायचं आता घरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया डायरेक्ट पुढल्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय.